तर माणसाच्या ऱ्हासाचे कारण अनेक असतात. त्याच्यामध्ये व्यसन सुद्धा एक ऱ्हासाचं कारण आहे. बुद्ध धम्माचा जर तुम्ही अभ्यास केला, जर त्याचं वाचन केलं, तर व्यसन हे केवळ दारूचंच नाही. व्यसनाचे अनेक प्रकार आहेत, परंतु त्या व्यसनाच्या प्रकारामध्ये दारू सुद्धा येते. दारू हे माणसाला एवढं उद्ध्वस्त करते, माणसाचं सुखी असलेलं जीवन दुःखाकडे घेऊन जाते. दारू हे माणसाला स्वतःला सुद्धा असुरक्षित ठेवते, तसं पत्नीला, लेकराला, आपल्या आईवडिलाला सुद्धा असुरक्षित ठेवते. म्हणून आपण सर्वांनीच या थोड्याशा गोष्टीला लक्षात घेत, अनेक या जगामध्ये माणसाला सुख देणाऱ्या, या जगामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत की माणसाला आनंद देणाऱ्या आहेत, प्रसन्नता देणाऱ्या आहेत, त्या आपण थोड्याशा शोधण्याचा प्रयत्न करावा. काय काय माणसं म्हणतात दारू पिली की टेन्शन जाते, काय काय माणसं म्हणतात दारू पिले की ताकद येते, काय काय माणसं म्हणतात दारू पिले की एक वेगळ्या प्रकारचं आम्हाला काहीतरी वाटतं, दारू नाही पिले की वेगळंच होते, हातपाय सुद्धा ढिले पडतात, असं काय काय लोक म्हणतात. परंतु तो आपल्या बुद्धीचा एक चुकीचा समज आहे. म्हणून आपण थोडंसं आपण आलेल्या तज्ञ डॉक्टर मंडळींचं योग्य मार्गदर्शन घेऊन आपण या दारूच्या व्यसनातून बाहेर निघून आपल्याला एक आपल्या कुटुंबातील जेवढे काही सदस्य आहेत त्यांना सुद्धा आपण थोडंसं सुख देण्याचा प्रयत्न करावा. पत्नी जरी असेल, जर नवरा दारू पिदाडा असेल, तर त्याला सुद्धा कधी कधी पत्नीला सुद्धा माझा नवरा आहे म्हणायला सुद्धा कधी कधी लाज वाटते. जे चांगले मुलं असतात त्या मुलांना सुद्धा एक पिदाडा जर बाप असेल तर माझा बाप आहे म्हणायला लाज वाटते. एक अशा प्रकारच्या सुद्धा अनेक गोष्टी समाजामध्ये आम्हाला बघताना घडत असतात, दिसत असतात. म्हणून आपण आज तज्ञ मंडळी आलेली आहे. आम्ही वारंवार आपल्या या निमित्ताने मार्गदर्शनातून आम्ही दारू पिऊ नका, आपलं पंचशिलेचं 5वं शील आहे, तरी देखील अनेक